हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा इथून कंटिन्यू होतो व्लॉग, जो काल मी जिथे स्टॉप केला होता तिथनंच हे कंटिन्यू होते. तर चला, इथून पुढे काय होईल हे तर तुम्हाला पुढे समजेलच. तर व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हा, आपण आधी स्वतःला झूम करतो, मग बाकीचं बघतो. तेच तर. आपलं वेट करते काय लोक. हा तेच तर. चला ना, मग आतमध्ये काढू. चला चला रे पोरांना. आपण कॉर्नरला बसायचं पोरांचं. काय म्हटलं? नाही, आज विजियाना नाही वाटतं. छान छान है. अपन लास्ट टाइम आए थे तब ये बंद था. नहीं, बंद नहीं था। अच्छा, अपन अंदर बैठे थे. ओके नहीं नहीं. बैठिए आप लोग, बस ठीक है. हाँ बस. जा ना. हा घेतो ना मी. अरे यार, कोणीही द्या. काका आमच्या बिहाफ मध्ये तुम्ही द्या. ताई जा ना तुम्ही. काढू ना मग फोटो. And celebration. And I tell everyone that you are in love with me. Congratulations and celebration. I want the world to know I'm happy as I can be. Congratulations and celebration. When I tell everyone that you are in love with me. और बैठे हैं पहले बच्चों को. एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. ती पण शिकून ठीक आहे. दोघांमधून एकाला आलं पाहिजे. संपला विषय. आता तो जमाना गेला. बरोबर आहे. 3 ठेवणार आहे. जैसे मेरा बेटा फिर भी यूट्यूब वगैरह देख रहा है थोड़ा बहुत. सायली पहिलेच एवढी बारीक आहे. सायली म्हणे मी नाही का, तसंच पाहिजे. लेकिन बेटी तो किचन की पण तरफ आपलं जाती मटन नाही आहे ना. मतलब बेटा फिर भी यूट्यूब के जैसे बना ले. चिकन केलंय ना. बेटा फिर भी बना लेगा. वो यूट्यूब देख ते यांना विचार, कोंडूकर काकांना विचार. नहीं, हेच होतं स्टार्टर. मम्मी आज मैं नाही बरं, नाही चिकन आहे क्या बघ. बना भी नहीं इसके पापा चिकन मतलब दबाव डाल के नाही कोंडूकर काकांना सांगितलं होतं मी. लेकिन बेटी वो किचन की तरफ तो जाएगी ही नहीं. एक्चुअली वही ना दिक्कत हुआ. मेरा ऐसा है ना कि मुझे खाना बनाना भी पसंद है. वही तो उसको भी वैसे ही हे पण खायला आवडते ना. नहीं वो उसको खाने में भी नहीं है ना पकाने में. साइडला ये मुझे लगता है हाँ इसको फोल्ड कर ग्रेवी क्योंकि फिर से टेन्शन. मेरा ऐसा है कि मुझे नमक भी कम रहा, नमक नहीं भी रहा खाने में, मैं चुपचाप कुछ भी खा. मग तू प्रणवची बहीण आहे. अरे मस्त बनलं का दीपाली मग थोड्या वेळाने जेवते, फोन करते. हे काय मीठच तर नव्हते. इसलिए वो मुझे खाने के इतना हेल्दी बना, तो मुझे बनाने का भी इतना नाही मजा होत. नहीं आता कि अरे चलो ठीक है कुछ भी खा लूंगी मैं, पेट भरना है ना बस. ये बघ ही राईड केली. बापरे, आज गोड खाणार आहे. खाऊन दे थोडं. काय ग. पण चांगलं आहे ना, ह्या एज मध्ये ते स्वतः करत आहे, शिकण्यासारखं आहे. गुड मॉर्निंग.
छान झोप झाली? हो, सगळे आम्ही पण झोपलो होतो छान. कुठे म्हणजे कुठे झोपतात? हां, चला तरी ते चालू आहे दीपालीचा स्वयंपाक. हे आता आहे बाबांचा टिफिन आणि आज घेऊन जायचं आहे बाबांना चेकअपला. नाही का, लास्ट टाइम सारखंच 1 तासाचं काम आहे. फॉलोअप आहे ना. किती वेळ लागेल तरी तुला? झालं? भाजीच फोडणी द्यायची. जे नाही उचल, हे उचल ना. कसं उचलावं लागतं? ओढणी तर इतकं आवडतं तिला. हां, सगळं उचलून ठेव. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिथे सगळे पार्सल्स आलेले आहेत. तर हे सगळे पार्सल्स तर तुम्हाला माहितीच आहे. मी नवीन इंस्टाग्रामवर वर्ल्ड फ्लो फॅमिली ह्या पेजवर माझे सगळे हॉल्स मी शेअर करते. बिकॉज भरपूर अशा रिक्वेस्ट होत्या की तुझे कपडे, ज्वेलरी, फुटवेअर, बॅग्सचं कलेक्शन आम्हाला बघायचं आहे. तू कसं परचेस करते, बजेट फ्रेंडली शॉपिंग कशी करते. तर मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्रामवर सगळं शेअर करते. अजूनपर्यंत इंस्टाग्रामच्या पेजला आमच्या फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. डे टू डे अपडेट्स तिथेच आम्ही सगळे पोस्ट करतो. आणि मी जाते आता भाग्यश्री त्याच्या घरी. तिला ही बॅग द्यायची आहे बिकॉज आज तिचा बर्थडे आहे. ह्या बॅगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर तुम्ही त्या लिंकवरून परचेस करू शकतात. हॅपी बर्थडे. का बरं झोपली होती? का बरं? नाही गेले ते तिकडे. अच्छा, ए बाई, मी म्हणते तुझ्या घरी मस्त आवाज असेल. नाही होते ग. किती वर्षाची झाली? 39. आज मम्मी पप्पांच्या लग्नाला 38 झाले. शालू मावची ये छान आहे का, कलर पण छान. ए तो गेला पण आतमध्ये, दार वगैरे बंद आहे ना. उठली ना रपकन. अगं हे लोक गेले फ्लॅटवर, कार्पेंटर आले ना. बरोबर. A few moments later. एकाच दिवशी सगळे प्रोग्राम्स असतात ना, त्यातला आज हा एक दिवस आहे. आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. भाग्यश्री त्याचा बर्थडे होता आणि आमची किट्टीसुद्धा होती. आणि तिन्ही ठिकाणचे आज आम्हाला इन्व्हिटेशन होते. पण बघू, जितकं ट्राय होता तेवढं करू. प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला समजलंसुद्धा असेल. मी तिन्ही गोष्टी एकाच ब्लॉगमध्ये शेअर करायचा प्रयत्न केला, अदरवाईज ब्लॉग खूप मोठा होईल. आणि आता आम्ही आलो आहे द सोशल सीपमध्ये. खूप छान असं रेस्टॉरंट होतं, अगदी घराजवळ होतं, पण हे आम्हाला माहितीच नव्हतं. तर वाईब आणि लाईव्ह म्युझिक सुरू होती तिथे. आणि फूड आणि ॲम्बियन्स 10 on 10 अमेझिंग टेस्ट होती. खूप छान अशी सर्विससुद्धा होती. जर तुम्ही कोणी नागपूरमध्ये राहत असाल तर नक्की इथे या, व्हिजिट करा. याच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर छान असं आमचा वेलकम झाला. खूप छान त्यांनी असे गिफ्टसुद्धा आम्हाला दिले, वेलकम गिफ्ट्स. आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच वेळ गेम खेळलो. विका काय मम्मा 2 दिवसानंतर भेटली. मम्मा तर म्हण. पण जियानाने मला मिस नाही केला. मला बोलते विका कुठे आहे मम्मा, असा प्रश्न असते पोरीचा माझ्या. चला, तर किटी पार्टी खूप छान झाली. थोडंफार ग्लिम्स सुद्धा तुम्ही बघितलं असेल. आता मी परत चालली. मला ऑन द वे प्रणाली पिक केलं. इथून आता आम्ही पुढे चाललो आहे एका दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. तर तिथे मी जास्त काही खाल्लं नाही, थोडंफार स्टार्टरच खाल्लं होतं. आता जेवण मी इकडे यांच्याबरोबर करेल. हां, आपण विकाकडेच चाललो आहे आता. आज आहे मम्मी पप्पांची हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी.
तर त्याचंच सेलिब्रेशन आहे. मम्मी पप्पा दुपारीच आले होते. आता आम्ही सगळे डिनरला जाऊ आणि मग त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करू. तर चला. रोज डे सेलिब्रेट केला का? रोज डे सेलिब्रेट केला का? थँक्यू मॅम. चूर्ण त्याच्यात टाकून तर मम्मी चूर्ण टाकलंय त्याच्यात. हो हो तिला द्या तिला द्या. पहिले दूध कोकला ना इकडे बघ मिया.